आज आपण कोपरापर्यंत बाही कटिंग बघणार आहोत, तेही सगळ्या साईजसाठी. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ही बाही कटिंग करून तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा ब्लाऊजला लावू शकता. आणि मी दिलेला चार्ट वापरून जर तुम्ही बाही कटिंग केली तर अगदी 3 इंचापासून तयार 3 इंचापासून अगदी 21 इंचापर्यंत तयार 21 इंचापर्यंत बाही कटिंग तुम्ही इझिली करू शकता. तर मी हा छोटासा चार्ट बनवलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. तर तुम्ही इथं बघू शकता, या चार्टमध्ये मी बाही उंची आणि इथं कॅप हाईटचं अंतर दिलेलं आहे. आज जरी आपण कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग करणार असलो, परंतु तुम्हाला 3 इंचापासून 21 इंचापर्यंत बाही कटिंग स्टेप बाय स्टेप कशी करायची तेही शिकायला भेटणार आहे. तर उदाहरण म्हणून आपण फक्त कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं तयार 3 इंच बाही असेल तर कॅप हाईट किती घ्यायची, हे सगळे ते माप आहे आणि हे सगळे तयार बाही उंचीचे मापे आहे. तर आपण पहिल्यांदा कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग कशी करायची सगळ्या साईजसाठी ते बघूया. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सगळा चार्ट अगदी 3 इंचापासून 21 इंचापर्यंत बाही कटिंग करण्यासाठी तीच सेम मेथड वापरायची आहे. तर बघा, इकडनं बंद बाजू आहे, इकडनं बंद बाजू आहे, इकडनं ओपन बाजू आहे. सगळी मापे मी बंद बाजूकडनंच टाकणार आहे. तर कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग शक्यतो आपण 8 इंच, 8.5 इंच, 9, 9.5 इंच, 10 इंचापर्यंत ठेवू शकतो. तर तिला आपण कोपऱ्यापर्यंत बाही असं बोलू शकतो. परंतु आपल्याला जर 3 इंचाची बाही करायची असेल तर कॅप हाईट किती घ्यायची, 3.5 इंचाची तयार बाही कटिंग करायची असेल तर कॅप हाईट किती घ्यायची, असं त्या पद्धतीने इथं करायचं आहे. तर कोपऱ्यापर्यंत बाही समजा आपल्याला ठेवायची आहे 9 इंच, तर मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 इंच घेणार आहे, म्हणजे ते होईल 10 इंच. एक्स्ट्रा 1 इंच कशासाठी, अर्धा इंच खालच्या बाजूला फिनिशिंगला आणि वरती आपल्याला शोल्डरमध्ये बाही जोडण्यासाठी हवं असतं म्हणून. तर बघा, आपला कागदही तेवढाच आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे कॅप हाईटचं अंतर. तर ते आपण चार्ट बघून घेणार आहोत. तर इथून तर इथपर्यंतचं आपण काय XYZ अंतर घेणार आहोत आणि एक लाईन ड्रॉ करणार आहोत, त्याला आपण कॅप हाईटचं अंतर असे बोलतो. तर आपली तयार बाही आहे 9 इंचाची, म्हणजे ती तयार म्हणजे ती कोपऱ्यापर्यंत ॲटोमॅटिक तयार होणार आहे. परंतु आपली तयार बाही आहे 9 इंचाची. तर आपल्याला हा चार्ट घ्यायचा आहे आणि चार्टमध्ये आपण कुठल्या कॉलममध्ये बसतो त्यानुसार आपल्याला कॅप हाईट अंतर घ्यायचं आहे. तर आपण या चार्टमध्ये सुद्धा नाही बसत, या चार्टमध्ये सुद्धा नाही, यामध्ये सुद्धा नाही, यामध्ये सुद्धा नाही. तर आपण या चार्टमध्ये बसतो. 8 इंच टू 21 इंच तयार बाही असेल तर कॅप हाईट किती घ्यायची याच्यामध्ये बसतो. तर आपण पहिल्यांदा हा चार्ट समजून घेऊया. जर तयार 3 इंचाची बाही कट करायची असेल तर 1.5 इंचाची कॅप हाईट घ्यायची. तयार 3.5 इंचाची बाही कटिंग करायची असेल तर 2.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची. तयार 4 इंचाची बाही ठेवायची असेल तर 2 इंच कॅप हाईट घ्यायची. आपल्याला 4.5 इंच म्हणजे 4.5 इंच, 5 इंच, 6, 7, 7.5 इंचापर्यंत बाही जर ठेवायची असेल तर कॅप हाईट 2.5 इंच घ्यायची. आणि 8 इंचापासून म्हणजे 9, 10, 11, 12 अगदी 21 इंचापर्यंत तयार बाही ठेवायची असेल तर 3.5 इंचाची कॅप हाईट घ्यायची. सो आपण या कॉलममध्ये बसतो म्हणजे आपण 3.5 इंचाची कॅप हाईट घेणार आहोत. तर इथून तर इथपर्यंत 3.5 इंच अंतर घेणार आहोत, त्या अंतराला आपण कॅप हाईट असं बोलतो. आणि इथे एक लाईन ड्रॉ करणार आहोत आपण. आता त्या लाईनीवर आपण तिरकं आर्महोल राऊंड टाकणार आहोत. तर आपलं प्रत्येकाचं आर्महोल राऊंड हे वेगवेगळं असतं, असं काही नसतं की मी असे यूट्यूबवर बरेच चार्ट बघितलेले आहे की एवढ्या छातीनुसार एवढं आर्महोल असतं आणि त्याचा चार्ट देखील बनवून आपल्याला दाखवलेला असतो. आता ते 90 ते 95% बरोबर येतं, परंतु परमेश्वराने प्रत्येकाची बॉडी सारखी बनवलेली नसते. कुणाचं आर्महोल राऊंड कमी असतं, छाती खूप जास्त असते तरी पण आर्महोल राऊंड दंड बारीक असल्यामुळे कमी असतं. आणि काहींची छाती खूप कमी असते आणि त्यांचे दंड खूप मोठे मोठे आणि जाड असल्यामुळे आर्महोल राऊंड त्यांचा जास्त असतो. त्यामुळे अर्धा ते पाऊण इंचाचा फरक होऊ शकतो. जरी आपण चार्ट बघितलेले असले यूट्यूबवरती ते सुद्धा बरोबर आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा अर्धा ते पाऊण इंचाचा फरक होऊ शकतो. आणि तोच फरक पडू नये म्हणून आपल्याला डायरेक्ट ब्लाऊजवरती आर्महोल राऊंडचं माप घेऊन आपल्याला मग आर्महोल राऊंड टाकला तर अजूनच आपल्या ब्लाऊजला आणि बाहीला छान फिटिंग येते. तर त्यासाठी क्लायंटचं जुनं ब्लाऊज घ्यायचं आहे. तर जे त्यांना व्यवस्थित येतं, काखेत टाईट वगैरे होत नाही असं ब्लाऊज तुम्हाला निवडायचं आहे. ते किती छातीचं असो आपल्याला त्याकडे लक्ष नाही द्यायचं, ते फक्त असं उलट करायचं आहे या पद्धतीने. आता बघा, इथे एक शिलाई टाकलेली आहे, म्हणजेच ती त्या ब्लाऊजची त्या क्लायंटची फिटिंग लाईन आहे, बरोबर. म्हणजे तिथं शिलाई टाकलेली आहे. तर आपल्याला तिथून मोजायचं आहे आर्महोल राऊंड त्यांचा किती आहे, कारण एवढ्या छातीनुसार एवढं असतं असं काही नसतं. आणि तसंही असतं, परंतु थोडासा फरक होऊ नये म्हणून. तर बघा, पूर्ण हा राऊंड आपल्याला कसा मोजायचा आहे इथपर्यंत.
असं तुमचं 3 इंचाची बाही असो, 3.5 इंचाची असो, 4 इंचाची असो, अगदी 21 इंचापर्यंत तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे. तर आपलं येतं आहे 14.5 इंच इथपर्यंत. तुमचं 15, 16, 17, 18 अगदी 19पर्यंत सुद्धा येऊ शकतं. आणि असं काही नाही, कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग जर करायची असेल तर जुनं ब्लाऊजसुद्धा कोपऱ्यापर्यंत बाहीचंच असायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग करायची असली तरी शॉर्ट बाहीवर सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता, किंवा शॉर्ट बाही जरी कटिंग करायची असली तर तुमचं जुनं ब्लाऊज कोपऱ्यापर्यंत बाहीचं असेल तरी त्यावरही सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. मापीट त्याच्यावरून सुद्धा आर्मल राऊंड मोजू शकता. तर चला, आपल्या केसमध्ये येतं आहे 14.5 इंच. तर म्हणजे 14.5 आपलं आपल्या क्लायंटचं आर्महोल येतं आहे, तर त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. जेवढा आर्मल राऊंड येईल त्याचा हाफ करायचा, तर ते होईल 7.25 इंच. 14.5चा अर्ध किती होतो? 7.25 इंच. आणि मग आपल्याला असं 7.25 इंच तिरकं टाकायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या लाईनीचे समान 4 भाग करायचे आहे या पद्धतीने. नंतर 1.5 इंच मार्जिन, कारण मी ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेत असते. इथं दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच, तुमचं काय XYZ दंडघेर असेल त्याच्या निम्मे अधिक 1.5 इंच. तर पहिल्यांदा आपण मार्जिन सेपरेट काढूया आणि या लाईनीचे मगाशी सांगितलेल्याप्रमाणे समान 4 भाग आपल्याला करायचे आहे. आता बघा, हा जो पॉईंट आहे त्याच्यावरती सगळ्या साईजसाठी अर्धा इंच जायचं आहे. अगदी सगळ्या साईजसाठी. तुमचं छातीचं माप कितीही असो त्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि दिसायला सुंदर दिसेल असं आपल्याला बॅकचा आर्महोलचा शेप बनवून घ्यायचा आहे. दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे. हा जो अर्धा इंच वरती गेलेलो आहोत आपण, तिथं मी असं अलगद असं जोडून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला बॅकचा शेप भेटलेला आहे. तर आता फ्रंटचा शेप कसा द्यायचा? तर इथून वरती गेलो अर्धा इंच, बरोबर. आता पुन्हा इथून खाली पाव इंच यायचं आहे. इथून वरती अर्धा इंच, इथून खाली पाव इंच, असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. आणि इथं सगळ्या साईजसाठी 1 इंच जायचं आहे. इथं अगदी सगळ्या साईजसाठी इथं असं सरळ. आणि इथून सुरुवात करायची आहे फ्रंटच्या शेपला. इथं जायचं, पुन्हा इथं पाव इंच खाली आलेलो आहोत तिथं जायचं आणि पुन्हा असं इकडं जायचं. या लाईनीच्या खाली जायचं नाही. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला बॅकचा पण शेप भेटलेला आहे आणि फ्रंटचा सुद्धा शेप भेटलेला आहे. आणि कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग इझी आपली तयार झालेली आहे. आता आपण याची ड्राफ्टिंग झालेली आहे, कटिंग करूया. तर कट करताना पहिल्यांदा बॅक आर्महोल कट करायचं असतं, नंतर फ्रंट आर्महोल आपल्याला कट करायचं आहे. तर बघा, ही बाही तुम्ही ड्रेसला, ब्लाऊजला तुम्ही लावू शकता. आता ब्लाऊजला किंवा ड्रेसला लावताना काय करायचं? ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा मुंडा जो असतो तो थोडासा खेचून जोडायचा आहे आणि बाही कुठेही खेचायची नाही. ब्लाऊजला किंवा ड्रेसला बाही जोडून झाल्यानंतर बाही जर थोडीशी उरली तर ती कट करायची, परंतु मुंड्याला जास्त खेचायचंही नाही आणि मुंडा कुठे कटसुद्धा करायचा नसतो. आणि बाही उरत पण नाही, परंतु कधी कधी उरते. तर ती बी पाव ते अर्धा इंच उरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु तुमची जर पाव ते अर्धा इंचापेक्षा जास्त जर उरत असली बॅकचा शेप जोडताना, तर तुम्ही कुठंतरी चुकताय. आणि बॅक कुठलाही फ्रंटचा किंवा बॅकचा शेप जोडताना बाही पाव ते अर्धा इंच उरली तर काही प्रॉब्लेम नाही, ती कट करायची. परंतु पाव ते अर्धा इंचापेक्षा जास्त उरत असेल तर तुम्ही कुठेतरी चूक करताय. इथं बरोबर सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची ब्लाऊजला किंवा ड्रेसला. काही डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. तर मग चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि या या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकता.